हॅलो, मी सानिका आणि आज आषाढी एकादशीनिमित्त मी रताळ्याचे कटलेट करायचे ठरवले होते. त्यासाठी मी इथे 4 रताळी उकडून आणि सोलून घेतलेली आहेत. त्यानंतर 1.5 चमचा तिखट, 1 चमचा मीठ. आता तिखट आणि मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 चिमूट जिरे पावडर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर रताळी मॅश करून घेतली. आज रताळ्याचे कटलेट बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी केवळ आणि केवळ साबुदाणा खिचडीसाठी उपवास करते हा लोकांचा माझ्याविषयी असणारा भ्रम दूर व्हावा. रताळी मॅश करून झाल्यानंतर सगळे जिन्नस रताळ्यासोबत मिक्स करून घेतले आणि त्याचे छान कटलेट बनवायला सुरुवात केली. सगळे कटलेट बनवून झाल्यानंतर नॉनस्टिक पॅनवरती 3 चमचे तेल टाकलं आणि हे सगळे कटलेट भाजण्यासाठी ठेवून दिले. कटलेट क्रिस्पी होण्यासाठी कटलेटच्या दोन्ही बाजू लो ते मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायच्या. कटलेट भाजून झाल्यानंतर मी एका वाटीत दही घेऊन त्यामध्ये 2 चिमूट लाल तिखट आणि 2 चिमूट जिरे पावडर घेतली आणि दही मस्त फेटून घेतलं. हे कटलेट दह्यासोबत सर्व करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.